सत्यता, तू दिलेल्या सर्व कामाची यादी बघी. सत्या, कसला विचार करतोस? सगळं ओके आहे ना? हा ओके, काय विषय नाही. मला सांग अजून काय काम आहे? हे बघ, हे नगरपालिकेतनं लेटर आले, ती पाईपलाईनची कामं चालू करतो म्हटलेत. पण सत्या, अभ्यासिकेला फंड देता येणार नाही असं म्हणते. कारण तू आता पक्षाकडून नगरसेवक नाहीस ना. अपक्ष नगरसेवक असला की असं त्रास देतात आपल्याला. सत्या, तू जर म्हणत असशील तर तात्यासाहेबांशी एकदा बोलू का मी? नाही, त्याची काही गरज नाही. हे बघ, जोपर्यंत तात्यासाहेब स्वतःहून मला बोलवत नाहीत ना, तोपर्यंत मी पक्ष प्रवेश करणार नाही. अरे पण सत्या, आपली कामं अडकून पडतात ना. अरे नाही अडून राहणार, काहीतरी मार्ग काढू आपण. आता बघ, पोरांच्या परीक्षा येतात, त्यामुळे अभ्यासिकेचा प्रश्न आपल्याला सगळ्यात पहिला सोडवायचा. हा. हाय. कोण पाहिजे? रमाला भेटायचंय. कोण रमा? कोण रमा? मला तर मौर्य सर बोलले इथं रमा आहे म्हणून. तुम्ही कोण? पोलीस आहे मी. मग पोलीस स्टेशन मध्ये जा ना, इथे काय करताय? मला मौर्य सरांनी पाठवलंय रमाला भेटायला. कोण मौर्य सर? कोण मौर्य सर? मला तर मौर्य सर बोलले की जा आणि रमाला भेट. ते ओळखतात तुला, तू नाही ओळखत? नाही. अरे बापरे, मग आता काय करायचं? मग तुझं नाव काय आहे ग? मी टोटो. टोटो? हो. आणि तुम्ही कोण? मी मंजू. मंजू ताई. तू ओळखतेस मला? हो. कसं काय? कसं काय म्हणजे बाबा तुझ्याबद्दल खूप सांगतात. काय सांगतात ग? आता इथे उभी राहूनच ऐकणार आहेस का? आतमध्ये चल. येत. बस इथे. वेलकम मंजू ताई. हे आमचं छोटंसं क्वार्टर. मस्त आहे. थँक्यू. बस तू. रमा, याचं नाव काय म्हणालीस? टोटो. टोटो. तुला मज्जा सांगू? माझ्या घरी पण असं सेम असा टेडी. त्याचं नाव काय सांग? काय? बिट्ट्या. बिट्ट्या? आपण नाही काम करू, मी त्याला इकडे घेऊन येईन कधीतरी, आपण दोघांची मैत्री करून देऊ. तू बिट्ट्याला घेऊन ये, मग टोटो आणि बिट्ट्या चांगले खेळतील. बरं झालं तू आलीस. मी आणि टोटो खेळून बोर झालतो. आणि टोटोला पण कुणीतरी पाहिजे होतं नवीन खेळायला. हो ना, मला माहिती होतं अगं, म्हणूनच तुझ्या पप्पांनी मला इकडे पाठवलं की जा आणि खेळ त्यांच्या बरोबर म्हणून. रमा, आपण ना दिवसभरात खूप मजा करायची, पण आधी होमवर्क करायचा का? मग करू की. तुम्ही सगळे पोलीस सेमच असतात का? काय झालं? नुसता अभ्यास 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 अभ्यास. पप्पा पण घरी आले की तेच म्हणतात. तुला नाही आवडत अभ्यास करायला? आवडतो, पण टाइम वाईज. हा, मग दिवसभर थोडी कोण अभ्यास करतं, थोडा एखादा तास करून घ्यायचा. बर, आपण आता दिवसभर फुल मजा करणार, पण तू मला प्रॉमिस कर की नंतर तू 1 तास तरी होमवर्क करशील. प्रॉमिस? प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. अरे तुला ऐकायचं होतं ना पप्पा तुझ्याबद्दल काय बोलतात? सांग. पप्पा म्हणतात तू खूप स्ट्रॉंग पोलीस आहे, ब्रेव सुद्धा.
पप्पा म्हणतात की तू केस अशा सॉल्व्ह करतेस. असं म्हणतात. हो, तुला काय व्हायचंय ग मोठी झाल्यावर? मला मोठं होऊन तुझ्यासारखंच बनायचंय, सेम. पोलीस व्हायचंय तुला? हो. वा. म्हणजे ताई तुला हे येतं? हे म्हणजे? म्हणजे खडक सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां, खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. नाही, ट्राय करते. खड़क सिंह के खड़कने से खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां. खड़कती है खिड़कियां. आता पूर्ण बोल. खड़क सिंह के खड़कने से खड़क सिंह के खड़कने. हाँ. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां. हाँ. खिड़कियों के खड़कने से खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. खड़कता है खड़क सिंह. आता ती लाईन बोल खड़क सिंहची. खड़क सिंह के खड़कने से खड़कती है खिड़कियां. खिड़कियों के खड़कने से खड़कता है खड़क सिंह. मंजुताई, मी तुला गणपती स्तोत्र म्हणून दाखवू? दाखव. साष्टांग म्हणे माझे गौरीपुत्रा विनायका, भक्ती स्मर्था नित्यम आय कामार्थ साधिके. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्षर, चौथे गज वक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे दुम्न वर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे श्री गणपती, बारावे श्री गजानन, देवनावे श्री बाळ, तीन संध्या में नेनर, विघ्न भीतीने सेते आला प्रभू तू सर्व सिद्धिते. विद्यार्थाला मे विद्या, धनार्थाला मे धन, पुत्रार्थाला मे पुत्र, मोक्षार्थाला मे गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासाते हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदाने ऋषी झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मराठीत पठण अनुवादिले. जय जय रघुवीर समर्थ गणपती बाप्पा मोरया. किती छान. कोण शिकवलं तुला? मम्मीने. खूप गोड. भूक लागली तुला? दूध पिणार? हो. चल. सत्या, काय रे एकटा चालायस? मंजू कुठे? अहो पप्पा, आज लई दिवसानंतर ऑफिसवर गेलो होतो. लई काम होतं, त्यामुळे वेळ सगळा तिकडेच गेला. मी वाघमाऱ्यांना फोन केला होता, पण त्यांचा फोन काय लागलाच नाही. बरं बघू,